उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपकेंसोबत फोनवरून संवाद. सोनम वांगचूक यांच्या तब्येतीची केली विचारपूस. वांगचूक यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन. देशभर कार्यरत असलेल्या टोळीचा पर्दाफाश. केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचं सांगत लुटणारी टोळी जेरबंद. नाशिक पोलिसांकडून मुद्देमाल जप्त. पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 13 वर्षीय मुलीचा विनयभंग. सातपाडी पोलिसांकडून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक. पुण्याच्या मांजरी मुंढवा परिसरात 2.5 कोटी रुपयांची चोरी. ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास. भंडारा जिल्हा शिक्षण क्षेत्रात विदारक दृश्य. जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी पालक विद्यार्थ्यांचे शाळाबंद आंदोलन. शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशीही कडकडीत बंद. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांविरोधात नागरिकांचा संताप. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी. सुट्ट्या पैशांच्या वादातून थेट परिवहन मंत्र्यांनाच बसमधून उतरवलं. बेंगलोरमध्ये उद्धट वर्तन करणाऱ्या कंडक्टरचे अखेर निलंबन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.